नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7वीचा सराव संच 2 बघू. पान नंबर 4 वरचा. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. ट्रायंगल एबीसी मध्ये लेंथ ऑफ एबी इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ बीसी इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, लेंथ ऑफ एसी इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला असा त्रिकोण काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार, आता एक कच्ची आकृती काढून घेऊ. पहिला प्रश्न जो आपण सोडवणार आहे त्याची आपण काय करू, आधी कच्ची आकृती काढून घेऊ. त्रिकोण काय काढायचा आपल्याला, एबीसी. मग आपण आधी काय करणार रे, कच्ची आकृती काढून घ्यायची. ठीक आहे. ते बघा तिथं काय दिले त्यांनी, एबी काय दिले त्यांनी, सर्वात मोठी 5 सेंटीमीटर आहे. मग आपण काय करू, याला ए आणि याला बी मानू. ठीक आहे. एबीची लांबी काय सांगितली आहे, 5.5 सेंटीमीटर. ठीक आहे. बीसी हा ए आणि हा बी आणि याला काय पकडायचं मग, सी. ठीक आहे. मग बीसी म्हणजे ही किती सांगितली आहे, 4.2 सेंटीमीटर. आणि एसी म्हणजे ही किती सांगितली आहे, 3.5. ठीक आहे. सुरुवातीला आपण काय करूया, पट्टी घ्यायची. आता माझ्याकडे पट्टी नाही म्हणून हा सेट स्क्वेअर वापरतो मी. ठीक आहे. एबी बाजू काढून घ्यायची. सर्वात खाली कोणती दिली आहे, एबी. बेसची बाजू, पायाची जी बाजू आहे ती काढून घ्या. किती, 5.5 सेंटीमीटर. म्हणजे 5 सेंटीमीटर आणि वरून किती मिलीमीटर, 5 मिलीमीटर. ठीक आहे. मग मी इथं एक घेतो. हे बघा इथं झिरो चालू होतं की नाही. इथं 0 पासून हा 5 इथं आला आणि हा 5 इथं आला, बरोबर की नाही. 5.5 आणि वरून हे छोट्या छोट्या 5 रेषा. समजलं का नाही. मग ही झाली 5.5. म्हणजे हा एक बिंदू झाला, हा एक बिंदू झाला. ठीक आहे. याला आपण नाव देऊ ए बी. किती सेंटीमीटरचा झाला तो, 5.5 सेंटीमीटरचा. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, बीसी किती काढायची आपल्याला, किंवा एसी काढू आपण, किंवा ही पण काढू शकतात तुम्ही, 4.2. मग पट्टी, तुमच्या पट्टीमध्ये कंपासचं जे टोक आहे त्याच्यामध्ये किती अंतर ठेवायचं, 4.2चं अंतर घ्यायचं. म्हणजे 4 सेंटीमीटर घ्यायचा असा. आणि वरून किती छोट्या रेषा, 2 मिलीमीटर. हे बघा समजलं की नाही. मग काय करायचं, कंपासचं जे टोक आहे 4.2 आहे ना, इथं बी वर ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे आपण इथं हा जो बी आहे इथं ठेवणार आणि असा एक कंस काढून घेणार, आर्क. ठीक आहे. आता ही किती आपल्याला एसी काढायची ना, एसी किती आहे, 3.5. मग कंपासच्या 2 टोकांमध्ये किती अंतर घ्यायचं, 3.5. हा एक टोक 0 वर ठेवायचं, दुसरं टोक 3.5. समजलं की नाही. 3 सेंटीमीटर इथपर्यंत आला आणि वरून छोट्या रेषा किती, 5, 3.5. समजलं. मग हे जे आपण इथं काढणार आहे की नाही तो 3.5, मग ए वर ठेवायचं ते टोक आणि आधीचा जो कंस आहे त्याला छेदणारा दुसरा कंस काढायचा. ठीक आहे. मग आपल्याला हा तिसरा जो पॉईंट मिळाला तो काय झाला, सी. कोणता झाला तो, सी. मग आपण काय जोडणार, हा सी आणि ए जोडून घेऊ. अरे सी आणि ए काय करू, जोडून. आणि बी आणि सी पण आपण काय करू, जोडून घेऊ. अशा तऱ्हेने ही झाली 5.5, ही झाली 4.2 आणि ही झाली 3.5 सेंटीमीटर. हा झाला त्रिकोण. समजलं. आता आपण दुसरा प्रश्न बघू. ट्रायंगल एसटीयू मध्ये लेंथ ऑफ एसटी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, लेंथ ऑफ टीयू इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, लेंथ ऑफ एसयू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे. त्याचा अंदाजे आपण कच्ची आकृती काढू इकडं आधीच्या उदाहरणाप्रमाणे. ठीक आहे. कच्ची आकृती काढणार. कोणती बाजू दिली आहे, 7 सेंटीमीटर एसटी. म्हणजे याला आपण काय पकडू, एसटी. किती सेंटीमीटर, 7. ठीक आहे. एसटी आणि मग हा काय झाला, यू. तिसरा पॉइंट, तिसरा त्रिकोणाचा व्हर्टेक्स, त्याला शिरोबिंदू म्हणतात. ठीक आहे. टीयू किती आहे, 4. टीयू म्हणजे कोणता, ही किती आहे, 4. आणि एसयू म्हणजे ही किती आहे, 5. म्हणजे आधीचा जसा काढला तसाच आपण हा पण काढू. ठीक आहे. बघा सुरुवातीला आपण शेवटची जी खालची पायाची बाजू आहे ना, एसटी, ती काढू. किती सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर. मग आपण एक खाली एक रेषाखंड काढू, सेगमेंट, लाईन सेगमेंट. किती सेंटीमीटरचा, 7 सेंटीमीटर. 0 इथे आहे, 0 to 7. ठीक आहे. ओके. दिस इज द लाईन सेगमेंट ST. दिस इज द वन साइड ऑफ अ ट्रायंगल. इट इज ऑफ 7 सेंटीमीटर. ओके. आता दुसरी बाजू कोणती आहे, TU. किती अंतर घ्यायचं, TU. कंपासच्या 2 टोकांमध्ये किती अंतर घ्यायचं, आता किती रे, दुसरी बाजू TU कितीची ती
हां, मग 4 सेंटीमीटर कंपास घ्यायचं, त्याच्या 2 टोकांमध्ये किती अंतर घ्यायचं, 4 सेंटीमीटर. हे बघ, समजलं. मग ते टोक कुठं ठेवणार, TU आहे ना, मग T वर ठेवायचं टोक. ठीक आहे. आणि मग इथे एक असा कंस मारायचा. ठीक आहे. आता तिसरी बाजू काढायची आपल्याला, SU, ती किती सेंटीमीटरची आहे, 5. मग कंपासचे जे टोक आहे त्याच्यामध्ये किती अंतर घ्यायचं, 5 सेंटीमीटर. ठीक आहे. तिसरी जी बाजू काढणार ती किती अंतराची आहे, 5 सेंटीमीटर. कंपासच्या 2 टोकांमध्ये किती अंतर पाहिजे, मग 5. अशा तऱ्हेने 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. मग आपण SU काढतोय ना, मग टोक कुठं ठेवणार, S वर. मग हा आपला S इथे आहे आणि आधीचा जो आपण आर्क होता त्याला इंटरसेक्ट करणारा दुसरी आर्क काढू. आपला जो तिसरा पॉईंट मिळाला त्याला काय नाव देऊ आपण, U. STU. आपण काय करू, S आणि U आता जोडून घेऊ, म्हणजे हा पॉईंट. ठीक आहे. S आणि हा U आपण अशा तऱ्हेने स्केलच्या साह्याने जोडून घ्यायचे आणि नंतर U आणि T पण जोडून घेऊ. अशा तऱ्हेने हा ट्रँगल तयार झाला. इट इज ऑफ 7 सेंटीमीटर, इट इज 4 सेंटीमीटर आणि इट इज 5 सेंटीमीटर. ओके. आता बघा तिसरा प्रश्न बघा. ट्रँगल PQR, लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ QR इज इक्वल टू 3.8 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ PR इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. परत आपण काय करू, यार एक रफ डायग्राम काढू. ठीक आहे. त्रिकोण काढायचा आणि त्याची सर्वात मोठी बाजू कोणती आहे, 6. PQ हा काय काढणार, PQ किती सेंटीमीटर, 6. नंतर QR, PQ आणि हा तिसरा पॉईंट काय झाला, व्हर्टेक्स R. ठीक आहे. QR ची किती आहे, 3.8 आणि PR किती सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे. आपण पुन्हा पट्टी घ्यायची आणि एक रेषाखंड काढायचा. किती सेंटीमीटरचा, 0 पासून तर 6 सेंटीमीटरचा. कारण की PQ काढतोय ना आपण. PQ किती लांबीचा आहे, 6 सेंटीमीटर. मग 6 सेंटीमीटर इथपर्यंत आलं, बरोबर की नाही. मग याला आपण नाव देऊ P आणि हा झाला Q. ठीक आहे. आता आपण काय काढणार, QR. काय काढणार, QR किती सेंटीमीटर आहे, 3.8. मग आपण कंपासच्या 2 टोकांमध्ये तेवढं अंतर घ्यायचं. 3 आणि छोट्या किती रेषा, मिलीमीटरच्या 8. हे बघा इथपर्यंत आलं की नाही, 5, 6, 7, 8. ओके. मग कंपासचं टोक Q वर ठेवायचं आणि इकडे एक कंस मारायचा. ठीक आहे. आता आपण काढणार PR. काय काढणार, PR किती सेंटीमीटर आहे, 4.5. हा, म्हणजे 4.5. मग कंपासच्या 2 टोकांमध्ये 4.5 अंतर घ्यायचं. बघा 4.5, 4 सेंटीमीटर आणि 5 मिलीमीटर वरचे. आणि कंपासचं टोक कुठे ठेवणार आता, P वर. आणि आधीचा जो कंस आहे त्याला छेदाला दुसरा कंस काढायचा. मग आपल्याला तिसरा पॉईंट कोणता मिळाला, हा आता R. ठीक आहे. आता आपण R आणि P, हा R आणि हा P जोडून घेणार आणि परत R आणि हा Q जोडून घेणार. बरोबर. PQ किती झाला, 6 सेंटीमीटर. QR किती झाला, 3.8 सेंटीमीटर आणि PR किती झाला, 4.5. दिस इज द ट्रायंगल. ओके. हा प्रश्न आहे आता. पाया 5 सेंटीमीटर. पाया म्हणजे खालची बाजू काढतो ना आपण ती. आणि उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी, भुजा म्हणजे बाजू, 2 ज्या बाजू उरतात त्यांची लांबी किती आहे, 3.5 सेंटीमीटर. समद्विभुज त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. समद्विभुज म्हणजे काय, ज्याच्या 2 बाजू सारख्या असतात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात आयसोस्केलस ट्रायंगल. काय म्हणतात त्याला, आयसोस्केलस ट्रायंगल्स. ठीक आहे. मग कसा काढायचा, कच्ची आकृती काढू आपण, तुला उदाहरणासारखं बघ. समजा हा आपण पाया काढला, आधी पाया काढला. पाया किती आहे, 5 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि आपण ज्या 2 बाजू काढणार, ह्या 5 ही पाया झाली. आणि 2 जी बाजू काढणार आपण, समजा ही एक बाजू आणि ही एक बाजू, ती किती सेंटीमीटरची पाहिजे, दोघं 3.5. समद्विभुज त्रिकोण झाला की नाही, 2 बाजू सारख्या मापाच्या राहिल्या ना, मग याला म्हणायचं समद्विभुज. ठीक आहे. मग पहिला जो त्रिकोण काढला आपण त्याप्रमाणेच आपण त्रिकोण काढू. तर सर्वात आधी काय करणार आपण, आता पाया काढून घेऊ. किती सेंटीमीटरचा पाया आहे, 5 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आपण 5 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड काढू, सेगमेंट. बरोबर. 0 ते 5 इथपर्यंत. ठीक आहे. आणि त्याला काही पण नाव देऊ शकतो आपण. आता त्यांनी नाव दिलेलं नाहीये ना, आपण तुमच्या मनाने काही पण नाव देऊ आपण, AB. ठीक आहे.
हा झाला किती सेंटीमीटरचा? 5 सेंटीमीटर. ओके. आता आपल्याला दुसरी बाजू, या दोन्ही बाजू कितीच्या आहेत? 3.5 सेंटीमीटर, 3.5, बरोबर की नाही? मग कंपासच्या दोन टोकांमध्ये किती अंतर घ्यायचं? 3.5. हे बघ, 0 पासून 3 सेंटीमीटर आणि वरून 5 मिलीमीटर. ओके. अरे बघू दे मला परत. 3.5 बरोबर आहे ना? मग हे टोक इथं ठेवायचं बी वर आणि एक कंस मारायचा. ठीक आहे. आता दुसरी बाजू पण 3.5 आहे. मग अंतर बदलायची गरज आहे का? नाही. परत कंपासच्या दोन टोकांमध्ये अंतर न बदलता दुसरा कंस मारायचा, बरोबर की नाही? मग आपल्याला जो हा तिसरा पॉईंट मिळाला त्याचं नाव देऊ सी. मग ए आणि सी काय करायचे आता? पट्टीच्या साह्याने आपण जोडून घेऊ. आणि तसंच सी आणि बी पण आपण पट्टीच्या साह्याने जोडून घेऊ. म्हणजे हे दोन्ही बाजू किती सेंटीमीटरच्या झाल्या? 3.5 सेंटीमीटरच्या. ठीक आहे. म्हणजे 3.5 सेंटीमीटरच्या झाल्या. ठीक आहे. 3.5, 3.5 आणि हा 5 सेंटीमीटर. दिस इज, याला म्हणायचं समद्विभुज त्रिकोण. समद्वि म्हणजे काय? सम म्हणजे सम, द्वि म्हणजे दोन, आणि भुज म्हणजे भुजा, दोन बाजू सारख्या, त्याला म्हणायचं समद्विभुज त्रिकोण, आयसोस्केलेस ट्रायंगल. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा. बाजू 6.5 सेंटीमीटर असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करायची. आता समभुज म्हणजे काय? त्याच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत. आता तिन्ही बाजू म्हणजे कोणत्या? सगळ्या बाजू कितीच्या आहेत आता? मग 6.5 सेंटीमीटर. मग पहिल्यासारख्याच आपण काय करूया आता? आधी कच्ची आकृती काढू. ठीक आहे. समजा मी हा त्रिकोण कच्ची आकृती काढली. ठीक आहे. ए बी सी या सगळ्या बाजू किती येईल? 6.5, 6.5 आणि ही पण 6.5. ठीक आहे. सर्वात आधी आपण काय करणार? पाया कितीचा आहे? 6.5 काढून घेऊ. म्हणजे 0 पासून कितीपर्यंत? 6.5 इथपर्यंत. ठीक आहे. हा 0, तर हा 6.5 इथे बघा, 6 आणि हे वरून 5. ठीक आहे. हा एक लाईन सेगमेंट म्हणजे काय? रेषाखंड काढू. ठीक आहे. त्याला नाव देऊ आपण ए बी. ठीक आहे. किती सेंटीमीटरचा झाला हा? 6.5. आपल्याला दुसरी आणि तिसरी बाजू पण तीच घ्यायची आहे ना. मग हे अंतर घेऊ ना आपण डायरेक्ट. पट्टीचं पण टेन्शन नाही, नाही का? हे एवढं अंतर 7.5 आहे ना, तेच अंतर घ्यायचं ना आपल्याला बीसीचं. मग काय करायचं? इथे एक कंस काढायचा आणि अंतर न बदलता, अंतर का नाही बदलले मी? हा समभुज आहे, तिन्ही बाजू सारख्या आहेत ना. मग आपण आता हा तिसरा जो पॉइंट मिळाला तो काय झाला? सी. ठीक आहे. मग आपण ए आणि सी पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊ. तसंच सी आणि बी पण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊ. म्हणजे हा पण 6.5 झाला, हा पण 6.5 आणि हा पण 6.5. काय? सेंटीमीटर. काय? सेंटीमीटर लिहायला विसरायचं नाही. काही ठिकाणी मी लिहिलं नसेल तर तुम्ही लिहा. ठीक आहे. चौथा शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतः बाजूची लांबी घ्या. म्हणजे आपल्यालाच घ्यायची. आता किती लांबी घ्यायची ते आपल्यावर आहे. आणि एक समभुज त्रिकोण, एक समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे आणि एक विषमभुज त्रिकोण काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला 3 त्रिकोण काढायचे तिथं. कोणकोणत्या? थांबा 1 मिनिट. आता त्यांनी काय म्हटले? पहिला काय काढायचं आहे तुम्हाला? एक कोणता आहे रे? समभुज. का काढायचा आहे? समभुज. म्हणजे आयसोस्केलेस ट्रायंगल. ठीक आहे. म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू, सॉरी आयसोस्केलेस नाही, सगळ्या बाजू सारख्या. म्हणजे एखादी बाजू आपण समजा अंदाजे घेतली, ही समजा आपण 5 सेंटीमीटर घेतली, तर तिन्ही बाजू किती येतील त्याच्या? 5. ठीक आहे. दुसरा काय म्हटलं त्यांनी? समद्विभुज. दुसरा त्रिकोण काय म्हटलं आहे? समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? की ज्याच्यात 2 बाजू येतात. द्वि आहे की नाही, म्हणजे 2 बाजू सारख्या. म्हणजे आपण खाली समजा आपण खाली घेतली आपण 7 सेंटीमीटर. किती घेतली? 7 सेंटीमीटर. आणि या 2 ज्या बाजू आहेत त्या सारख्याच घ्यायच्या. किती घेऊ? 3 घेऊ. ठीक आहे. हा झाला समद्विभुज त्रिकोण. आणि अजून त्यांनी काय म्हटलंय? विषमभुज त्रिकोण. काय म्हटलंय? विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण म्हणजे काय? त्याच्या तिन्ही बाजू मारता. आता इथे काय येणार? तिन्ही बाजू कशा येणार? सेम नाही, विषम, वेगवेगळ्या. तिन्ही बाजू वेगवेगळ्या. समजा हा 5 घेऊ, हा 4 घेऊ आणि हा 3 घेऊ. समजलं? इथं आपण आता 5 सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढू सुरुवातीला पायाचा. 0 पासून कुठपर्यंत? 5 सेंटीमीटर पर्यंत, म्हणजे इथपर्यंत. ओके. हा 0 आणि हा 5. याला नाव देऊ ए बी. ठीक आहे. किती झाला? 5.
आता आपल्याला तिन्ही 5 काढायचे आहेत की नाही, मग हे अंतर आपलं किती आहे, 5च आहे की नाही. मग एवढं अंतर घ्यायचं कंपासच्या 2 टोकांमध्ये. बी वर ठेवायचा, इथे एक कंस मारायचा, अंतर न बदलायचं. का नाही बदलले मी, कारण की 5च येते पण म्हणून. हा तिसरा जो मिळाला तो वर्टेक्स, तो कोणता आला, सी. ए आणि सी जोडून घेऊ, तसंच सी आणि बी जोडून, म्हणजे हा 5 झाला, हा पण 5 आणि हा पण 5 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर. मग याला म्हणायचं समभुज. काय म्हणायचं, समभुज. म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू कशा आहेत, सारख्या आहेत. ठीक आहे. बघा दुसरा त्रिकोण आपल्याला बनवायचा आहे समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे. अंदाजे आपण घेऊ, खालची बाजू आपण घेऊ 4, हा, आणि वरच्या बाजू घेऊ आपण किती घेऊ, 3 घेऊ. ठीक आहे. मग काय करायचं, पट्टी घ्यायची. पट्टी खाली पाया कितीचा आहे, 4 सेंटीमीटर घेऊ. ठीक आहे. 0 ते 4 इथपर्यंत अंतर आहे. ठीक आहे. हा झाला ए, हा बी, हा किती झाला, 4 सेंटीमीटर. आता ह्या उरलेल्या 2 बाजू किती सेंटीमीटरच्या आहेत, 3. मग कंपासच्या 2 टोकांमध्ये आपण किती अंतर घेणार, 3 सेंटीमीटर. हे बघा एवढं. ठीक आहे. एक बी वर ठेवायचा, एक कंस मारायचा, ए वर ठेवायचा, एक कंस मारायचा. किती झाले, आपला हा तिसरा पॉइंट मिळालेला आहे. त्याला काय नाव देऊ, ए बी आणि हा सी. ए आणि सी जोडून घ्यायचा, तसंच सी आणि बी पण जोडून घ्यायचा. हा पण 3, हा पण 3. ओके. विषमभुज त्रिकोण काय काढायचं आहे, विषमभुज त्रिकोण, म्हणजे ज्याच्या 3ही बाजू वेगवेगळ्या. ठीक आहे. अशा अंदाजे एक कच्ची आकृती काढायची. समजा आपण 5, हा घेऊ 4 आणि हा घेऊ 3. ठीक आहे. मग आपण सर्वात खाली पाया कितीचा आहे, 5 सेंटीमीटरचा. ठीक आहे. मग 0 पासून 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. 5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढायचा. ओके. पी क्यू देऊ याला नाव. काय नाव देऊ, पी क्यू. 5 सेंटीमीटर. किती, 5. आता ही बाजू किती आहे, 4 सेंटीमीटरची की नाही. मग कंपासच्या 2 टोकांमध्ये किती अंतर घेणार तू आता, 4. एवढा. ठीक आहे. क्यू वर ठेवायचा आणि एक कंस मारायचा. आता हे किती आहे, तिसरी बाजू 3 सेंटीमीटर. मग अंतर कमी करून किती करायचं, 3. ठीक आहे. 0 to 3 आणि एक पी वर ठेवून आधीच्या कंसाला छेदेल असा एक कंस मारायचा. हा झाला, हा बघा पी क्यू आणि हा काय झाला मग आर. मग पी आणि आर जोडून घ्यायचे, तसंच आर आणि क्यू जोडून घ्यायचे. हा झाला 4, हा झाला 3 सेंटीमीटर. ओके. हा झाला विषमभुज त्रिकोण. हा